गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. पहा, जीन क्लोनिंग आणि RDNA टेक्नॉलॉजी याच्यामधल्या स्टेप, त्याच्यानंतर प्रोसेस आय मीन मेथडॉलॉजी आणि त्याचे एक्झाम्पल्स, ह्या सर्व गोष्टी आपण ऑलमोस्टली डिस्कस केल्या आहेत. आता एक शेवटचा पार्ट, कोणत्याही लेसनमध्ये एक शेवटचा पार्ट असतो, तो म्हणजे ॲप्लिकेशन्स. बायोटेक्नॉलॉजी नावाची जर एक ब्रांच आहे बायोलॉजी मधली, तर त्याची कोणकोणती ॲप्लिकेशन असतील, असे कोणकोणते सेक्टर्स आहेत, गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, ज्याच्यामध्ये या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करू शकतो. डायरेक्टली त्या टेक्निकचा आपण यूज करू शकतो, किंवा या टेक्निक मधून जे प्रोडक्ट तयार होतात. वी हॅव सीन द एक्झाम्पल ऑफ इन्सुलिन. तर असे व्हेरायटीचे प्रोडक्ट आहेत जे आपण डायरेक्टली इंडस्ट्रियल लेवलला, लार्ज स्केल प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो, त्याचा यूज आपण करू शकतो. आणि तोच आपला आजचा टॉपिक आहे, दॅट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन व्हेरियस फील्ड ऑफ बायोलॉजी. ठीक आहे. तर पहा, एक या ठिकाणी एक ग्राफ त्यांनी दाखवलाय आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स रिप्रेझेंट करून राहिले. आता फॉर एक्झाम्पल, बायोटेक्नॉलॉजी इट इज ऍप्लिकेबल इन प्लांट्स अँड ॲनिमल. आणि त्याच्यावरून एक नवीन ब्रांच तयार करून टाकली, प्लांट बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोलॉजीची एक ब्रांच बायोटेक, बायोटेकची अप्लाइड ब्रांच म्हणजे प्लांट बायोटेक्नॉलॉजी अँड ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. मग आता याचा यूज कसा होईल, ते एकदम सिंपल. जे आपण मेथड पाहिली या पूर्ण लेसनमध्ये, RDNA टेक्निक. ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचं स्वतःचं जेनेटिक मटेरियल असेल, मे बी DNA, मे बी RNA, जे तुम्ही कन्सिडर कराल ते. तर त्या DNA मध्ये आपण मॅनिप्युलेशन्स करतो. याचा अर्थ एक जेनेटिक मेकअप जर असेल, त्याला आपण करत असतो मॉडिफाय. आणि जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये अशा प्रकारचे चेंजेस केले जातील, दॅट ऑर्गॅनिझम्स आर सेड टू बी GM ऑर्गॅनिझम. GM चा अर्थ होतो मित्रांनो जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. एखादा जीन आहे, डिझायर्ड जीन, आणि आपण सपोज त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या है ना. ज्या जीनचं तुम्ही क्लोनिंग केलंय, ज्याच्यावर तुम्ही प्रोसेसिंग करतायत, ज्याला आपण डिझायर्ड जीन म्हटलं होतं. डिझायर्ड आहे, टार्गेट आहे, पॅसेंजर आहे, फॉरेन आहे, एलियन DNA, किती सारे नाव आहेत. सांगितलं होतं तुम्हाला मी, एलियन पीस. एलियन म्हणजे कमिंग फ्रॉम द फॉरेन. आता फॉरेन म्हणजे इथं कोणता दुसरा देश किंवा दुसऱ्या ग्रहाची विषयाने करायचा आहे. ऑर्गॅनिझम जिथून तुम्ही तो DNA किंवा जीन मिळवला, दॅट विल बी युअर डिझायर्ड जीन. आणि त्याचं फंक्शन तुम्ही माहित करा की तो कोणतं प्रोटीन बनवते. एखादा फंक्शनल एन्झाईम आहे का, फंक्शनल हार्मोन आहे का, अँटीबायोटिक आहे का, की आणखी कोणता प्रोडक्ट आहे. आणि हा प्रोडक्ट तुम्हाला ज्या ऑर्गॅनिझम मध्ये इंड्यूस करायचा आहे, त्या ऑर्गॅनिझम मध्ये डायरेक्ट तुम्ही प्रोडक्टही टाकू शकता किंवा डायरेक्ट जीन्स ऍड करू शकता. म्हणजे ऑर्गॅनिझम मध्ये काही कारणास्तव त्याच्या DNA मध्ये चेंजेस करणं, त्याला म्हणतात जेनेटिक मॉडिफिकेशन. आणि जो ऑर्गॅनिझम तयार होईल, ज्याच्यातले जीन्स बदललेले आहेत, चेंज केले आहेत, जीन रिप्लेस केला, काहीतरी ऍडिशन केली, सच ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज GM ऑर्गॅनिझम ऑर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. मग प्लांट असतील तर त्याला GM क्रॉप्स म्हणा, ॲनिमल असतील तर त्याला GM ॲनिमल्स म्हणू शकता तुम्ही, GM ॲनिमल्स. ओके. एखादा जीन ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करा आणि त्या जीनचा स्टडी करू शकता की हाऊ डज दॅट जीन एक्सप्रेस्ड, हाऊ डज द जीन प्रोड्युसेस अ प्रोडक्ट. म्हणून त्यांनी म्हटलंय की इट इज यूज इन द प्लांट अँड ॲनिमल ऑर्गॅनिझम्स. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी हा एक वेगळा सेक्टर करून टाकला. आणि तसंही आपण पाहिलं होतं मॉडर्न टेक्नॉलॉजी कशाला म्हणतात. हे तर आपण किचन मध्ये पाहिलंय. बायोटेक्नॉलॉजीचं ओरिजिन काय, फ्रॉम अवर किचन ऑफ हाऊस होम. रेग्युलर आपण त्याचा यूज करतो, पण ते प्रोडक्शन लिमिटेड असते.
10 लोकांसाठी, 15 लोकांसाठी, 100 लोकांसाठी. आपल्याला लार्ज स्केल प्रोडक्शन आहे. लार्ज स्केल कशाला म्हणतात? असा प्रोडक्ट जो पूर्ण रेसला चालेल. रेस म्हणजे पॉप्युलेशन. आणि याच्याकरता तुम्ही ते घरी नाही बनवू शकत. यू रिक्वायर्ड अ इंडस्ट्री. तुम्हाला एखादा कारखाना लागेल, एखादं पर्टिक्युलर एक सेक्शन लागेल, आणि त्याला आपण इंडस्ट्रियल बायोटेक म्हणतो. आणि याच्यामध्ये एन्झाईम आहे, प्रोटीन आहे, हार्मोन आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, अशा किती साऱ्या गोष्टी आपण बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ बायोटेक. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये एक वर्ड दिलाय पुस्तकात, बायोरेमिटिशन. बायोरेमिडी याला काय म्हणतात की एन्व्हायरमेंटला क्लीन कसं करायचं आहे. इफ वी वॉन्ट टू मेक पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नको, यात बायोटेकचा रोल काय आहे? अरे भाऊ, बायोटेक मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये प्रॉपर्टी आहे टू डिकम्पोज द ऑर्गॅनिक मॅटर. मग सराउंडिंग मधला सगळं ऑर्गॅनिक मॅटर कलेक्ट करा, मायक्रोबच्या सहाय्याने त्याला डिकम्पोज करा, जेणेकरून त्यातला जो वेस्ट पार्ट आहे, जो टॉक्सिक गॅस असेल, त्याला आपण एखाद्या ठिकाणी स्टोअर किंवा फेकून देऊ, आणि कन्झम्पशन झाल्यानंतर जे युजफुल गॅसेस राहतील दॅट आर रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट. एक्झाम्पल बायोगॅसचं घ्या, बघितलं आहे आपण. ठीक आहे, गोबर गॅस वगैरे, हे सगळे जे युजेस आहेत त्याच्यात बायोटेक्नॉलॉजी लपलेली आहे. जिथं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते, हेच तर बायोटेक आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या साठी पण आपण यूज करू शकतो. कशा करता? टू मेक इट पोल्युशन फ्री, टू मेक इट क्लीन. त्याच्यानंतर मायक्रोबियल बायोटेक. मायक्रोबचा यूज आपण एक फर्टिलायझर म्हणून करू शकतो, आणि हा आपण त्या मायक्रोबच्या लेसन मध्येच पाहिलाय. त्याची डिस्कशन इथं जास्त करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर आहे जिनोमिक्स. हे तर ऍडव्हान्स्ड ब्रांच आहे. डीएनए किंवा जीन आयसोलेट केला, सगळ्यात पहिले त्याचं फंक्शन माहित करा. त्या जीनचं स्ट्रक्चर काय, कोणत्या टाईपचे न्यूक्लिओटाइड्स त्याच्यामध्ये आहेत, सिक्वेन्स कोणता आहे, त्याला सिक्वेन्सिंग म्हणतात. ठीक आहे. सिंगर नावाचा एक व्यक्ती आहे, एक्सपर्ट आहे, ज्यांनी याची टेक्निक डेव्हलप केली आहे. सिक्वेन्स कसा माहित करायचा, हाऊ टू नो द नायट्रोजन बेसेस. ऍडिनाइन आहे, थायमिन आहे, सायटोसिन आहे, ग्वानाइन आहे. हे 4 तर पाठच करावं लागतात, पण याचा सिक्वेन्स परफेक्ट पाहिजे, आणि त्याच्यानुसार त्या जीनचं काय ठरते, फंक्शन दॅट वी आर गोइंग टू नो. म्हणून त्यांनी म्हटलंय की सिक्वेन्सिंग मध्ये आपण हेल्प करू शकतो. आणि याच्यापासून एक नवीन ब्रांच डेव्हलप झाली आहे, दॅट इज बायो इन्फॉर्मॅटिक्स. जरी आपल्या सिलेबसमध्ये एक स्पेशल चॅप्टर त्यांनी टाकला नाही, पण लक्षात ठेवा, ग्रॅज्युएशन जर तुम्ही समोर कराल तर तुम्हाला हा बायो इन्फॉर्मॅटिक्स नावाचा पार्ट येईल. कम्प्युटर टेक्निक आहे पूर्ण त्याच्यामध्ये, पण कशा करता? टू स्टडी द बायोलॉजिकल डेटा, जी की बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन आहे, प्लांटची, एनिमलची, मायक्रोबची, त्याच्या डीएनएची, याचं अनालायसिस कसं कराल? लॅबमध्ये तर एक्सपेरिमेंट कराल, नॉट अ प्रॉब्लेम, पण एक कम्प्युटर डिव्हाइस जे असतं हे एका वेळेस 100 लोकांचं पण काम करू शकतं. तुम्ही तेवढी इन्फॉर्मेशन तर स्टोअर करू शकता. दॅट इज युअर डेटाबेस ऑर बायो इन्फॉर्मॅटिक्स. म्हणजे हे वेगवेगळे सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये बायोटेक हे अप्लिकेबल असू शकतं. ठीक आहे, नुसतं प्लांट मध्ये आहे बा असा विचार करू नका, प्रत्येक ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी असेल. ओके, सो दिस इज युअर ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक. आता याच्यामधला जो आपल्या एक्झामच्या लेवलला विचारण्याजोगता पॉइंट आहे तो आहे हेल्थ केअर बायोटेक. असे आपण पाहू एन्व्हायरमेंटमध्ये कोणता आहे, वेगवेगळे सेक्टर राहतील, त्यातलं 1 बाय 1 आपण डिस्कस करू. तर तुम्हाला जर इंट्रोडक्टरी विचारलं, राईट अ शॉर्ट नोट ऑन किंवा हाऊ इज बायोटेक्नॉलॉजी अप्लाइड, तर तुम्ही याचं इंट्रोडक्शन देऊ शकता. ठीक आहे, कोणकोणत्या सेक्टरमध्ये आहे तर हे लिहायचे, प्लांट बायोटेक, एनिमल बायोटेक, एन्व्हायरमेंटल, प्रत्येकाच्या ठिकाणी बायोटेक शब्द टाकून द्यायचा. डिस्क्राईब करू शकता विथ एक्झाम्पल्स. चला आता आपण बघू त्यातले कोणकोणत्या पॉइंट्स अप्लिकेशनचे आपल्याला दिलेले आहेत. हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. बायोटेकचा यूज आपल्याला ह्युमन हेल्थ वेलफेअर याच्यासाठी करायचा आहे. मग हेल्थ म्हटलं म्हणजे बॉडीचे पार्ट आले, ऑर्गन आले, टिश्यू आले. त्याच्यातला एक एक्झाम्पल, आता हजारो एक्झाम्पल आहेत है ना. हेल्थसाठी आपण काय यूज करू शकतो तर पूर्ण बॉडीतला पार्टच आहे, पण त्यातला एक पार्ट आपल्या सिलेबसमध्ये असा दिलाय, दॅट इज ऑर्गन ट्रान्सप्लांट.
ऑर्गन ट्रान्सप्लांट कशाला म्हणतो आपण? एखाद्या पर्सन मध्ये जर एखादा ऑर्गन आहे, सपोज इट बिकम नॉन फंक्शनल, काही कारणास्तव त्या ऑर्गन मध्ये काहीतरी फॉल्ट क्रिएट झाला आणि तो ऑर्गन वर्किंग मध्ये नसेल, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑर्गन रिप्लेस नाही केला जात, अगोदर तर त्याला ट्रीट केलं जाते. वेगवेगळ्या टेक्निक असतात है ना, मेडिसिन असेल, सलाईन असेल, वेगवेगळ्या गोष्टी, सर्जरी आहे, ऑपरेशन, सगळ्या गोष्टी केल्या. पण सपोज ते ऑर्गन कामच नाही करत आहे आणि रिप्लेसमेंट ही सगळ्यात शेवटची टेक्निक आहे. मग एखाद्या व्यक्तीमधला नॉन फंक्शनल ऑर्गन रिमूव्ह करून त्या ठिकाणी रिप्लेस करायचा तुम्हाला फंक्शनल ऑर्गन. मग तो कुठून आणणार? फ्रॉम द डोनर. जसं आपण ब्लड डोनेट करतो तसं ऑर्गन पण डोनेट केले जातात, त्याला ऑर्गन डोनर म्हणतात. आणि ज्या व्यक्तीला त्याची गरज असेल तो रेसिपियंट झाला, मग तो ऑर्गन ट्रान्सप्लांट करा. पण ऑर्गन ट्रान्सप्लांट करताना तुम्हाला चेकअप करावं लागतं जेनेटिक रिलेशनशिप. कोणतंही ऑर्गन कोणत्याही व्यक्तीला चालत नाही, त्याच्यामधलं तुम्हाला ब्लड तर चेक करावं लागते, त्याचा प्लाझ्मा चेक करावं लागते, जीन्स चेक करावं लागतात. ह्या सगळ्या गोष्टी जर मिळत्या जुळत्या असल्या तर आपण त्या ऑर्गनला ट्रान्सप्लांट करतो. तर याच्यामध्ये बायोटेक आपल्याला हेल्प करू शकते, कारण आपण याच्यामध्ये जेनेटिक स्टडीज करत असतो. ठीक आहे, तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये सुद्धा एखाद्या पेशंट मध्ये ही ब्रांच बायोटेक्नॉलॉजी आपल्याला एवढंच सांगते की युनिक फीचर, तो ऑर्गन कोणत्या पर्टिक्युलर व्यक्तीला चालेल याचं अनालायसिस आपण बायोटेकच्या सहाय्याने करू शकतो, डीएनए स्टडी करू शकतो. लक्षात घ्या, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे थेरपी आहे, टेक्निक आहे. आपल्याला याचं रिलेशनशिप लावायचं आहे बायोटेकशी. मग कसं लावाल? तर एखाद्या पेशंटला ही ब्रांच काय प्रोव्हाइड करते? इट प्रोव्हाइड द युनिक फीचर. विशिष्ट व्यक्तीला कोणता ऑर्गन चालेल हे आपल्याला माहित करू शकते, म्हणून युनिक प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण. टार्गेटेड फीचर, तो ऑर्गन कोणत्या व्यक्तीसाठी सुटेबल असेल, मॅचिंग आहे का नाही, टार्गेट म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीला चालणारा. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही चेकआउट करू शकता इन द बायोटेक. ठीक आहे, तर हा झाला तुमचा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. त्याच्यानंतर स्टेम सेल टेक्नॉलॉजी. सगळे वर्ड्स, सगळ्या ब्रांचेस तुमच्याकरता नवीन आहेत मित्रांनो, है ना. स्टेम सेल टेक्नॉलॉजी. आता सगळ्यात पहिले तर हे माहित करायला लागते की स्टेम सेल म्हणजे काय भानगड आहे. चला, आपल्यापैकी कोणी ऐकलंय का बा व्हॉट आर स्टेम सेल्स? चला, असेल तर एखाद्या मिनिटामध्ये बोलू शकता, मग आपण त्याला कंटिन्यू करू. डू यू नो समथिंग अबाउट द स्टेम सेल्स? बरं, ह्या स्टेम सेल किंवा टिश्यू रिप्लेस साठी, हा सेलच्या रिप्लेसमेंट करतात. चालेल चालेल. बरं, ह्या स्टेम सेल आपल्या बॉडीमध्ये आहेत कुठं? आपल्यामध्ये सोमॅटिक सेल्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत. सो वेअर आर द स्टेम सेल्स इन अवर बॉडी? स्पायनल कॉर्डच्या जवळ. हा, स्पायनल कॉर्ड, करेक्ट. स्पायनल कॉर्ड हा जो टिश्यू आहे, इट इज फिल्ड विथ द स्टेम सेल. मस्त, बहुत बढिया. तर पहा, आपल्या बॉडीमधले जे बिगर बोन्स आहेत, व्हर्टिब्रल कॉलम एक्झाम्पल सगळ्यांना माहितच आहे. असं आपण कन्सिडर करू की सगळ्यांच्या जवळ पाठीचा कणा असेल आणि तो फ्लेक्झिबल सुद्धा आहे, याच्यात काही विचार नका करू. तर त्याच्या जे बिगर बोन्स आहेत त्याच्या आतमध्ये एक टिश्यू असतो, एक तर रेड कलर किंवा येलो कलरचे. तर त्या रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो जे राहतात त्याच्यामध्ये असतात सेल. कोणत्या? स्टेम सेल. आता या सेलची वेगळी प्रॉपर्टी एक लक्षात ठेवा. द स्टेम सेल हॅव द प्रॉपर्टी टू डिफरन्शिएट into various types of tissues. अर्थात सेल सुद्धा. म्हणजे स्टेम सेल ह्या सोमॅटिकच आहेत, पण याच्यात प्रॉपर्टी काय आहे की ते बॉडीतल्या कोणत्याही टिश्यूला बनवू शकतात. याला प्ल्युरिपोटन्सी म्हणतात. आता आठवा जरा, टोटिपोटन्सी शब्द सांगितला होता का नाही तुम्हाला? बोन मॅरो सांगितला होता का नाही? प्रत्येकाचं लोकेशन पण दिलं होतं. फिमर बोन,
आपल्या हाइंड लिम्ब मधलं जे बिगर बोन आहे त्याला फिमर म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा बोन मॅरो असतात. अँड द सेल्स त्याच्यामधल्या ज्या राहतील दॅट आर स्टेम सेल. मग आता काय करायचं आहे, बायोटेकचा यूज आपण स्टेम सेल टेक्नॉलॉजीमध्ये कसा कराल? त्या सेलचा यूज करून तुम्ही व्हेरायटीचे टिश्यू बनवू शकता. जर तुम्हाला सपोज लिव्हर सेल्स बनवायचे असतील त्या ऑर्गॅनिझमने, एखादा पर्सन आहे, त्या पर्सन मध्ये लिव्हर थोडंसं डॅमेज आहे आणि आपल्याला त्याला रिकव्हरी करायची आहे. पूर्ण ऑर्गन बदलणं हा एक वेगळा पार्ट आहे, दॅट वी हॅव सीन ऑलरेडी इन द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. पण सपोज तिथं सेल्स तुम्हाला रिपेअर करायचे आहेत, तो डॅमेज झालाय पार्ट आहे. जर तो रिमूव्ह नाही केला गेला तर तो कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. किती सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग काय करा, त्या ठिकाणी स्टेम सेल जर आपण डायरेक्टली इंड्यूस केल्या तर स्टेम सेलची प्रॉपर्टी काय, प्ल्युरिपोटंट. ज्या टिश्यूमध्ये इंजेक्ट केल्या तशा टाईपच्या सेल्स बनवतात. किंवा परफेक्शन करता त्याला लॅबोरेटरीमध्ये मॉडिफाय करा. जीन्स पण त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. एखादा डिझायर्ड जीन ऍड करायचं असेल तुम्हाला, किंवा मॉडिफिकेशन तर करू शकता. बायोटेक्नॉलॉजी मीन्स मॉडिफिकेशन. जर आपण ते करून पाहिलं मित्रांनो तर काय होईल, यू कॅन मेक द स्पेशल टाइप ऑफ सेल लाईक लिव्हर सेल, नर्व सेल, ब्लड सेल. ओके, सो दिस इज द स्टेम सेल टेक्नॉलॉजी. मॉडिफिकेशन करतो आपण, मॅनिप्युलेटेड आणि नंतर तुम्हाला याला इंट्रोड्यूस करायचं आहे इंटू द, किंवा आपण त्याला शब्द वापरू इम्प्लांटेड इन टू द पर्सन. इम्प्लांट करणं म्हणजे काय, त्या पर्सन मध्ये त्या सेल्स ऍड करणं. त्याची सुद्धा टेक्निक आहे ना. लॅबोरेटरीमध्ये सेल बनवल्या त्याला खाऊ थोडी घालणार आहे, दादा घ्या हो एक घास सेलचा, स्टेम सेलचा घास घ्या, नाही. इट रिक्वायर द एक्सपर्टाइज पर्सन. तर एक कॉमन सेन्स लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आपण बदल करू शकतो, मॉडिफिकेशन करू शकतो आणि नंतर त्या सेलला पाहिजे त्या नीडी पर्सनला, कोणतेही नाही, ज्या पर्सनला ऍक्च्युअली रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये आपण इम्प्लांट करू शकतो. ओके, सो दिस इज द व्हेरी इंपॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आगे बढ़ो. जेनेटिक काउन्सेलिंग. काउन्सेल करणं, याला मराठीत म्हणतो आपण समुपदेशन करणं. पण या काउन्सिलिंगची गरज कोणाला आहे? आता आपल्याला, आपण डायरेक्ट टॉपिकशी रिलेटेड तो जास्त टॉपिक डायव्हर्ट करायला पुरत नाही. आता सपोज एखादी पर्टिक्युलर फॅमिली असेल अँड दॅट फॅमिली इज सफरिंग फ्रॉम सफरिंग म्हटल्यापेक्षा सपोज दॅट फॅमिली इज ऍट अ रिस्क ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. है ना, जेव्हा आपण जेनेटिक प्रॉब्लेम स्टडी करतो तर फॅमिलीची पूर्ण हिस्ट्री स्टडी केली जाते की त्यांच्या पॅरेंटमध्ये फर्स्ट पॅरेंट म्हणजे जे की जनरेशन असेल, है ना, पॅरेंट्स, त्याच्यानंतर ग्रँड पॅरेंट्स, या फॅमिलीमध्ये कोणता असा व्यक्ती आहे की ज्याला कोणता तरी आजार होता, जेनेटिक आजार, अनुवंशिक, मग तो या प्रोजेनीमध्ये ट्रान्सफर होऊन राहिला. तर अशा वेळेस काय करतात, फॅमिलीचं बॅकग्राऊंड स्टडी केलं जाते, त्यांचे जीन्स स्टडी केले जातात आणि मग डिसाईड केलं जाते की तो प्रॉब्लेम त्या फॅमिलीमध्ये का असेल. मी फक्त जेनेटिक डिसीज बद्दल बोलत आहो, बाकी कोणत्या नाही. सर्दी का होते, त्यानंतर पादबसाइटिस, ॲलर्जिक ती वेगळी पार्ट आहे, पण जेनेटिक पण आहेत. आपण काही डिसऑर्डर बघितले सुद्धा आहे. मग अशा वेळेस काय करतात, त्या फॅमिलीला जर रिस्क आहे तर त्याचं काउन्सिलिंग केलं जाते. काउन्सिलिंग करणं म्हणजे समुपदेशन. कसं कराल की त्यांचे जे जीन्स आहेत त्या जीन्सचा स्टडी करून त्याचा रिपोर्ट त्यांना दिला जाईल की आपल्या जेनेटिक प्रॉब्लेम मध्ये अशा अशा ठिकाणच्या कन्सेप्ट आहेत आणि म्हणून तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे. आणि त्याचं जर व्यवस्थित काउन्सिलिंग केलं गेलं तर ट्रीटमेंट सुद्धा केली जाईल. पण माहीतच नाही की प्रॉब्लेम का क्रिएट झाला, वेगळ्याच काहीतरी ट्रीटमेंट घेतोय आपण, तर त्याला रिकव्हर करता नाही येत. पर्टिक्युलर डिसीजचे सिम्पटम कोणते आहेत त्याचं डायग्नोसिस करणं, पहा दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इट हेल्प फॉर द डायग्नोसिस अँड देन ट्रीटमेंट. ठीक आहे, याला जेनेटिक काउन्सिलिंग म्हणतात आणि हे बायोटेक मध्ये असणारा एक्सपर्ट पर्सनच करू शकतो, बिकॉज दॅट पर्सन इज नोईंग अबाउट द जीन्स. त्यात की जास्त बदल आपण करू नाही शकत, करू शकता पण त्याची लिमिटेशन आहे. तर म्हणून आपल्याला एखाद्या काउन्सिलरची गरज असतं आणि त्याला म्हणतात जेनेटिक काउन्सिलिंग.
त्याच्यानंतर फॉरेन्सिक मेडिसिन, हा आपण पार्ट बघितला आहे. डीएनए फिंगरप्रिंटिंग पण तुम्हाला माहितच असेल. ठीक आहे. युनिक डीएनएचा जो पॅटर्न असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये, विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ दॅट पर्सन. पण पर्सनला आयडेंटिफाय का करायचं आहे? वाय इट इज निडेड टू आयडेंटिफाय द पर्सन. सगळेच तर माहिती आहे कोणता व्यक्ती काय कसा आहे, तर आहे ना, पर्सनची ओळख आहे आपल्याला. मग आयडेंटिफाय करणं म्हणजे आयडेंटिफाय द क्रिमिनल्स. एखादा क्रिमिनल आहे, क्राईम करून गेलाय, व्हिक्टीम माहित आहे आपल्याला. जिथं क्रिमिनल घडलाय, क्राईम घडलाय, तो स्पॉट आपल्याला माहित आहे. बरोबर आहे की नाही? व्हिक्टीम पर्सन तिथंच पडलाय, बळी पडलेला. मग शोधायचं कोणाला आहे? क्रिमिनलला. मग कसं शोधाल? डीएनए इज द बेस्ट स्टडी, जो सहजासहजी सापडत नाही. परंतु फिंगरप्रिंटिंगमुळे 100% गॅरंटी राहते की दॅट पर्सन, जे की सॅम्पल आपल्याला तिथं सापडतं, हे इंट्रोडक्शन आपण सगळं बघितलं आहे, इट इज रिलेटेड विथ दॅट पर्टिक्युलर क्रिमिनल पर्सन. तर डीएनए बेस्ड जो स्टडी असतो तो बायोटेक्नॉलॉजीच करू शकते मित्रांनो. म्हणून या सगळ्या ब्रांचेसमध्ये, सेक्टर्समध्ये बायोटेक्नॉलॉजी अप्लिकेबल असेल. कॅरिओटायपिंग, इट इज यूज टू स्टडी, किंवा आपण म्हणू शकतो टू डिटेक्ट क्रोमोझोम ॲबनॉर्मॅलिटीज. है ना, लार्ज स्केल, शक्यतो एकापेक्षा जास्त क्रोमोझोम मध्ये जर कुठं ॲबनॉर्मॅलिटी असेल तर तुम्ही त्याला डिटेक्ट करू शकता. कोणत्या स्टडीच्या थ्रू? कॅरिओटाइप. कॅरिओटाइपचा अर्थ काय होतो माहिती आहे का? जेव्हा सेल डिवाइड होतं, स्टेजेस तुम्हाला माहित असतील, प्रोफेज, मेटाफेज, यानाफेज, आणि शेवटची हो प्रो मेटा एना, कोणती? टिलोफेज. हा, तर त्यातली जी मेटाफेज नावाची स्टेज आहे, तेव्हा क्रोमोझोम सगळे एका ठिकाणी कलेक्ट होतात इक्वेटरला, आणि त्या कंडिशनला तुम्ही त्या क्रोमोझोमला मेजर करू शकता, मोजू पण शकता. नंबर ऑफ क्रोमोझोम काउंट करणं मेटाफेज आपल्याला देतं. त्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तुम्ही माहित करू शकता, आहे ना. आणि एखाद्या जर पर्सनमध्ये काही प्रॉब्लेम येऊन राहिला तर कोणत्या क्रोमोझोम मध्ये तो फॉल्ट आहे तो माहित करणारा जो स्टडी आहे त्याला म्हणतात कॅरिओटायपिंग. कॅरिओस म्हणजे न्यूक्लियस, टाईप म्हणजे त्याचा प्रकार. तो न्यूक्लियस कसा आहे, त्या न्यूक्लियसचे क्रोमोझोम्स कसे आहेत. ओके, सो दिस इज द बायोटेक्नॉलॉजी यूज इन द हेल्थ केअर पर्पज. ठीक आहे. आता याचे 2 एक्झाम्पल तुम्हाला सिलेबस मध्ये दिले आहेत. हे तर एक जनरल झालं, 2 मार्काचा क्वेश्चन आला की व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक इन हेल्थ केअर. फक्त हेल्थ केअर शब्द वापरला, त्यातले 4 लिहा कोणते. ठीक. तर एक एक्झाम्पल तुम्हाला दिलाय वेल नोन, जे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, दॅट इज इन्सुलिन. बायोटेक्नॉलॉजी इन ह्यूमन इन्सुलिन प्रोडक्शन. आता हे तर बेसिक सगळ्यांनाच माहित आहे की इन्सुलिन म्हणजे काय, तर इट इज अ पेप्टाइड हार्मोन. हार्मोनचे सुद्धा टाईप असतात पहा. पेप्टाइड आहे, नंतर स्टेरॉइड्स असतात. मॅक्झिमम हार्मोन जे राहतात ते आर प्रोटीन इन नेचर. पेप्टाइड म्हटलं म्हणजे प्रोटीन. पण काही हार्मोन असे असतात ज्याच्यामध्ये लिपिड असते, त्याला स्टेरॉइड हार्मोन म्हणतो. तर तो पार्ट आपण नंतर बघू. सध्या आपल्याला पाहायचं आहे की इन्सुलिन म्हणजे काय. इट इज अ टाईप ऑफ पेप्टाइड हार्मोन. पेप्टाइड आहे म्हणजे याच्यामध्ये अमिनो ऍसिडच्या चेन असतील. ठीक आहे, अल्फा अँड बीटा चेन्स. आणि या हार्मोनचं मेन काम काय असतं, टू कंट्रोल किंवा रेग्युलेट म्हणू शकता. इट रेग्युलेट द शुगर लेवल इन ब्लड. हे त्याचं फंक्शन आहे. हे तर आम्हाला माहित आहे. आता बायोटेक इन्सुलिन मध्ये काय मदत करणार, चला लावा बरं, तुम्ही अंदाज लावा बरं. आपण RDNA टेक्नॉलॉजी जे बघितली, स्टेप्स वगैरे, त्याच्या सगळ्यामध्ये एक्झाम्पल कोणतं होतं राव,
इन्सुलिन. मग आता मला कोण सांगेल की बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं इन्सुलिन कसा प्रोड्यूस केला जाईल? चला पटकन बोला. प्रांजली, बायोटेकचा कसा यूज करावा? डोनर डीएनएचं आयसोलेशन केलं जाईल, इन्सर्शन केलं जाईल, हा. आरडीएनए कॉम्प्लेक्स होस्ट क्लोनिंग केलं जाणार, बस संपलं. होस्ट आणि होस्ट मध्ये एक्सप्रेस. चला बहुत बढिया ऋषिकेश. डोनर ऑर्गॅनिझम मधून एखादा जीन सेपरेट करा जो इन्सुलिनला बनवतो. त्या जीनला इन्सर्ट करून त्याच्या कॉपीज बनवा, पाहिजे त्या पर्सन मध्ये एक्सप्रेस करा. झालं ना बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच. हेच तर पाहायचं आहे. ठीक आहे. फक्त हा एक स्पेशल पॉइंट त्यांनी म्हणला ऍप्लिकेशन मध्ये है ना. आणि थोड्याशा एक दोन गोष्टी ऍड केल्या त्या आपण बघून घेऊ. आता काही कठीण नाही हो. काय केलं जाते पहा, इन द बायोटेक्नॉलॉजी देर इज केमिकल सिंथसिस ऑफ अल्फा अँड बीटा चेन. इन्सुलिन हा एक प्रोटीन आहे. या प्रोटीनला बनवणारे जे अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स असेल तो लॅबोरेटरीमध्ये बनवतात, तयार सुद्धा केला जाऊ शकते. लक्षात ठेवा, आर्टिफिशियल सुद्धा बनवले जातात केमिकल्स. हे जे आपण बॉडीमध्ये बघतो हे आर्टिफिशियली सुद्धा बनवले जातात, पण सगळे नाही, काहीच. मग आता जर आपण केमिकली स्वतः अल्फा बीटा चेनला बनवलाय, पॉलीपेप्टाइड चेनला बनवलाय, तर याचा अर्थ काय? याचा सिक्वेन्स आपल्याला माहित आहे. वी नो द सिक्वेन्स ऑफ दिस पर्टिक्युलर चेन. कोणते अमिनो ऍसिड असतील? लक्षात येऊन राहिलं का नाही? अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स तुम्हाला माहित झाला. अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स माहित झाला म्हणजे तुम्हाला डीएनएचा सिक्वेन्स पण माहित होईल. कारण आपल्याकडे पूर्ण जेनेटिक कोड आहे. कोणत्या कोडॉन पासून कोणता अमिनो ऍसिड बनते हे सगळं माहित आहे. 20 प्रकारचे अमिनो ऍसिड आहेत. हे सगळं चार्ट आपल्याकडे दिलाच आहे. मग काय करा, अमिनो ऍसिड कोणता आहे त्याच्यावरून सिक्वेन्स ठरवा डीएनएचा. अरे कन्फ्युज नका होऊ. एयूजी नावाचा सिक्वेन्स आहे. काय बनवते? मिथिओनाइन नावाचं अमिनो ऍसिड यूकॅरियोटिक मधलं. विशिष्ट सिक्वेन्स विशिष्ट अमिनो ऍसिडला बनवते हे आपल्याला माहित आहे. मग आपण अमिनो ऍसिड वरून काय ठरवू? डीएनएचा सिक्वेन्स ठरवला ना आपण. बरं, ठरवला. मग आता समोरची प्रोसिजर काय आहे? याचं इन्सर्शन करा. इट इज इन्सर्टेड. कुठे इन्सर्टेड करा? तर व्हेक्टर मध्ये. व्हेक्टर कोणता वापराल? तर शक्यतोवर BR322. पाहिजे बापा नाव. सर जी ये कौन है? इस आदमी का नाम है प्लाज्मिड. आणि तुम्हाला माहित आहे की हा व्हेक्टर असतो. मग व्हेक्टरचे एक्झाम्पल नसतील का? सगळे व्हेक्टर एकसारखे असतील का? नाही. PBR322 चा अर्थ काय होतो की धिस प्लाज्मिड वॉज डिस्कवर्ड बाय 2 सायंटिस्ट. बॉलिवर. बी फॉर बॉलिवर, काकाजींचं नाव बॉलिवर. अँड आर चा अर्थ होतो रॉड्रिगेज. ढिंचक काका आहेत बिलकुल. बॉलिवर आणि रॉड्रिगेज. अमका नमका तसं जमत नाही. रामराव शामराव नाही जमत. इथं बॉलिवर आणि रॉड्रिगेज नाव आहे. आणि 322 काय आहे? इट इज द स्पीसीज म्हणा, किंवा त्याला आपण एक न्यूमरिकल देऊन टाकला की 322 त्याचं नंबर. जसं आपण बियाणं आणतो त्याच्यामध्ये नंबर न्यूमरिकल दिले जातात, तशा टाईपचं असेल. तर एक प्लाझ्मिड आहे. हा आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केला म्हणून हा आपण मांडू. आपण दुसरे वापरू शकतो, पण याचे रिझल्ट जरा फास्ट आहेत, क्विक आहेत, म्हणून आपण हा वापरू. ओके. तर प्लाझ्मिड मध्ये इन्सर्ट केलाय. त्याच्यानंतर आपण काय करू? या प्लाझ्मिडला होस्ट मध्ये इंट्रोड्यूस करू. आणि जनरली होस्ट आपण कोणता यूज करतो? ई कोलाय. आता याच्यात कसं असतं पहा, प्लाझ्मिड हा एक सर्क्युलर डीएनए आहे. आणि या डीएनए मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स असतील. तर असा जीन, प्लाझ्मिड मधला असा जीन जो काय तयार करतो पहा, लक्षात घ्या, जो बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचा जीन असतो. डोळे वटारून बघू नका, कारण हा जो शब्द आहे हा आपण पाहिला आहे ई कोलाय मध्येच पाहिला आहे. आठवण करून देतो. कसा आहे, जुने पिक्चर आपण विसरतो.
पण त्यातले गाणे नाही विसरत. हे गाण्याचे आहेत बाबा, महत्वाचे आहेत, किचकट आहेत जरा, है ना. याला की रोमॅन्टिक गाणे नाही म्हणू शकत आपण, आहेत जरा दर्द भरे ना तुम्ही, पण महत्वाचे आहेत. लॅक ओपेरॉन नावाचा कॉन्सेप्ट बघितला होता. लॅक ओपेरॉन. बरं, टॉपिक होता काय असा आपल्याला, एवढं तरी सांगा बा, म्हणजे कसं जरा बीपी नॉर्मल. हॅव वी स्टडी द लॅक ओपेरॉन? आदरणीय विद्यार्थीगण, हो बर बर ठीक आहे. तर त्या ठिकाणी 3 एन्झाईम बघितले होते, परमिएज, ट्रान्स ऍसिटिलेज आणि बीटा गॅलॅक्टोसाइडेज. मग हे सगळे जीन त्या प्लाझमिड मध्ये असतील ना भाऊ. प्लाझमिड हा एक डीएनए आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हा सिक्वेन्स, हा जीन ऍड करून आले. हा जीन कुठेही ऍड नाही केला जात, त्याच्याकरता त्याचं विशिष्ट लोकेशन आहे जे तो एन्झाईम ठरवतो, रेस्ट्रिक्शन एन्झाईम. तर हा स्टडी झालाय म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की कुठे ऍड कराल, अशा जीन मध्ये जो काय तयार करतो, बीटा गॅलॅक्टोसाइडेज. ठीक आहे. इथं आपण तो डीएनए सिक्वेन्स काय केला, इन्सर्ट केला. म्हणजे आता जो प्लाझमिड बनला तो झाला रिकॉम्बिनंट डीएनए, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता रिकॉम्बिनंट वेक्टर. याला होस्ट मध्ये इंट्रोड्यूस करा. आता होस्टच्या कॉपीज झाल्या की आपला हा जीन जो आहे इन्सुलिनचा, हा रेप्लिकेट होईल, त्याच्या कॉपीज बनतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करून, मॉडिफिकेशन करून आपण ह्युमन इन्सुलिनला बनवू शकतो, त्याची संख्या वाढवू शकतो. ठीक आहे. आता हा एवढाच फायदा नाही आहे. बायोटेकच्या थ्रू तुम्ही इन्सुलिनच्या जीनला जर कॉपी तर करूनच राहिले, सोबतच हा जो बीटा हे जे प्लाझमिड आपण वापरलो, कोणतं PBr322, त्या प्लाझमिड मध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे मार्कर जीन्स असतात, पेनिसिलिन. ठीक आहे. हे ते एक्झाम्पल झालं. असं या प्लाझमिड मध्ये मल्टी अँटीबायोटिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे वेगवेगळ्या ड्रग्जला हा जो बॅक्टेरिया आहे इकोलाय, हा रेजिस्ट करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या मीडियम मध्ये हा ग्रो करू शकतो. म्हणजे इझी टू कल्टिवेट, इझी टू कल्चर म्हणा, बरोबर आहे. म्हणून आपण कोणता प्लाझमिड वापरू, PBr322. ओके. सो दिस इज अबाउट हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. आणि त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं ह्युमन इन्सुलिन. दुसरं एक्झाम्पल जे आहे ते व्हॅक्सिन आहे, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. पण सध्या पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की इन्सुलिन प्रोडक्शन मध्ये हे ज्या स्टेप असतात, ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला व्यवस्थित मांडता यायला पाहिजे. ओके. तर याच्यात काही अडचण असेल इन्सुलिन बद्दल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर बाकीचा जो पार्ट आहे तो आपण उद्याला डिस्कस करू. याला होस्ट मध्ये इंट्रोड्यूस करा. आता होस्टच्या कॉपीज झाल्या की आपला हा जीन जो आहे इन्सुलिनचा, हा रेप्लिकेट होईल, त्याच्या कॉपीज बनतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करून, मॉडिफिकेशन करून आपण ह्युमन इन्सुलिनला बनवू शकतो, त्याची संख्या वाढवू शकतो. ठीक आहे. आता हा एवढाच फायदा नाही आहे. बायोटेकच्या थ्रू तुम्ही इन्सुलिनच्या जीनला जर कॉपी तर करूनच राहिले, सोबतच हा जो बीटा हे जे प्लाझमिड आपण वापरलो, कोणतं PBr322, त्या प्लाझमिड मध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे मार्कर जीन्स असतात, पेनिसिलिन. ठीक आहे. हे ते एक्झाम्पल झालं. असं या प्लाझमिड मध्ये मल्टी अँटीबायोटिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे वेगवेगळ्या ड्रग्जला हा जो बॅक्टेरिया आहे इकोलाय, हा रेजिस्ट करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या मीडियम मध्ये हा ग्रो करू शकतो. म्हणजे इझी टू कल्टिवेट, इझी टू कल्चर म्हणा, बरोबर आहे. म्हणून आपण कोणता प्लाझमिड वापरू, PBr322. ओके. सो दिस इज अबाउट हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. आणि त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं ह्युमन इन्सुलिन. दुसरं एक्झाम्पल जे आहे ते व्हॅक्सिन आहे, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. पण सध्या पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की इन्सुलिन प्रोडक्शन मध्ये हे ज्या स्टेप असतात, ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला व्यवस्थित मांडता यायला पाहिजे. ओके. तर याच्यात काही अडचण असेल इन्सुलिन बद्दल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर बाकीचा जो पार्ट आहे तो आपण उद्याला डिस्कस करू.